नमस्कार पालक मित्रांनो, माझं नाव मी नीलिमाताई। गेल्या 13-14 वर्षापासून मी आनंद निकेतनमध्ये कार्यरत आहे। 5वी ते 10वी ला मी मराठी, इंग्लिश आणि संस्कृत विषय शिकवते। आजच्या माझ्या पालक सभेचा विषय आहे लॉकडाऊन मधील पालकत्व, म्हणजे अर्थात टाळेबंदीतील पालकत्व। आणि आपला वयोगट आहे 2री ते 5वीची मुलं। बालवाडी ते पहिलीच्या मुलांची पालक सभा नुकतीच मागच्या आठवड्यामध्ये आपले एक पालक योगेश गायकवाड यांनी घेतली होती। आता त्याचा पुढचा भाग आहे हा 2री ते 5वी हा वयोगट आहे। टाळेबंदीतील पालकत्व अर्थात लॉकडाऊन मधील पालकत्व हा विषय थोडा ऐकल्यावरती आपल्याला गंमत वाटेल की पालकत्व काय वेगळं असणार आहे। आधी आम्ही पालक होतोच आणि आताही पालकच आहोत, मग लॉकडाऊन मधील पालकत्व हे काय वेगळं आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मुलं 24 तास घरी आहेत। ह्यापूर्वी असं होतं की मुलांचा बराचसा वेळ, म्हणजे आता ही 2री ते 5वीतली मुलं 12 ते 5 किंवा 9:30 ते 3:30 अशी भरपूर वेळ मुलं शाळेच्या बाहेर असायची, शाळेमध्ये असायची। त्यानंतर मैदानावर जायची, कुठल्या क्लासेसला मुलं जात होती। पण हे सगळं आता नाहीये आणि मुलं 24 तास बराचसा वेळ घरी आहेत आणि त्यामुळे याचा थोडा वेगळा विचार करण्याची आपल्याला आज गरज निर्माण झालेली आहे। यापूर्वी कसं होतं की मुलांचा बराचसा अवकाश, म्हणजे त्यांचा वेळ तर शाळेने व्यापलेला होताच, पण अवकाश मनातला सुद्धा शाळेमध्येच असायची मुलं मनाने सुद्धा। म्हणजे सकाळ झाली की उठायचं, त्यानंतर शाळेचं दप्तर भरणं, शाळेचा गृहपाठ करणं, शाळेसाठी आवरणं, मग नंतर शाळेत जाणं, शाळेतून येणं, मग शाळेतून आल्यावर शाळेतल्या गमती जमती सांगणं, या अशा अनेक गोष्टी शाळेभोवतीच त्यांचं विश्व होतं। आणि त्यामुळे आता शाळा त्याच्यातून वजा झाली आहे काही काळापुरती का होईना, आणि म्हणून त्यांच्यामध्ये थोडी अशी पोकळी निर्माण झाल्यासारखी आपल्याला वाटू शकते। बरीचशी मुलं जेव्हा आपला झूम कॉल होतो किंवा आपण मुलांशी फोनवरती बोलतो तेव्हा मुलं ताई आम्हाला शाळेची खूप आठवण येते असं म्हणतात। याचं कारण शाळा, मित्र, ताई आणि शाळेमधल्या अनेक घटना हे त्यांचं खूप महत्त्वाचं विश्व होतं। आणि आता अनिश्चितता आहे, थोडी माहिती नाही। आता जूनमध्ये असं वाटलं होतं की केव्हा शाळा उघडेल, आता उघडेल, नंतर उघडेल, असं करत करत जवळपास पहिली टर्म संपत आलेली आहे। मार्च पासून मुलं शाळेमध्ये, मार्च पासून आपलं लॉकडाऊन सुरू झालं, अचानक शाळेला सुट्टी मिळाली आणि खरं म्हणजे मार्च, एप्रिल, मे या काळात मुलांनी सुट्टीचा भरपूर आनंद उपभोगला। यापूर्वी इतका आनंद कधीच उपभोगला नव्हता। याचं कारण एवढी मोठी सुट्टी नव्हती आणि सगळे घरी नव्हते त्यावेळेला। तर ह्या वेळेला सगळे पालक घरी आहेत, आई वडील, पालक, मुलं सगळे घरी आहेत आणि अचानक ही सुट्टी जाहीर झाली। हे बघून मुलांनी भरपूर गोष्टी केल्या, हे आपल्याला माहिती आहे। आणि मुलांनी ताईंना सुद्धा या गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्यांनी चित्र काढली, भरपूर वस्तू बनवल्या, हस्तकलेच्या वस्तू केल्या, पाककलेमध्ये भरपूर मुलांनी प्रयोग केले। त्यानंतर आपल्या आवडीच्या असंख्य गोष्टी मुलांनी केल्या, पुस्तकं वाचली, कोणी गाणी म्हटली, नृत्य केली, अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या। पण गंमत म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टींचा पण मुलांना कंटाळा आलेला आहे। सुदैवाने आपली शाळा आपल्याला पूर्ण वेळ कॅमेऱ्यासमोर, कॉम्प्युटर समोर बसवून ऑनलाईन शाळा घेत नाही, नाहीतर त्या ऑनलाईन शाळेचा पण मुलांना कंटाळा आलेला असतो। मग आता आपल्या शाळेची काय पद्धत आहे आपल्याला माहिती आहे की व्हिडिओज पाठवतो आपण आणि त्यानुसार मुलांना योग्य पद्धतीने अभ्यास करायचा असतो। ते व्हिडिओज बघायचे किंवा काही वर्कशीट मुलांना दिलेले आहेत त्या व्हिडिओज बघून त्या वर्कशीट सोडवायच्या, किंवा अजून काही दिलेलं आहे, कृती करायला दिलेल्या आहेत त्या सोडवायच्या, अशा प्रकारचा अभ्यास आहे। बरेचसे पालक आणि बरेचसे मुलं असं म्हणतात की आम्ही नियमित अभ्यास करत आहोत, पण काही पालकांचं असंही म्हणणं आहे की मुलं शाळेमध्ये असताना जेवढा छान अभ्यास करायची, जेवढा रेग्युलर अभ्यास करायची नियमितता होती, ती आता राहिलेली नाही।
आणि अर्थात पालकांना सुद्धा या सगळ्या गोष्टींचा थोडा नाही म्हटलं तरी कंटाळा आलेलाच आहे. तर त्यावर उपाय काय याच्यासाठी आपण आज जरा गप्पा मारणार आहोत. आता वेळापत्रक, आता जर शाळा नसेल तर आपलं मुलांचं वेळापत्रक हे शाळेभोवती गुंफलेलं असतं की शाळेची वेळ, क्लासची वेळ आणि त्याच्या भोवती त्यांच्या सगळ्या मग गोष्टी त्याप्रमाणे त्यांनी अरेंज केलेल्या असतात किंवा त्याप्रमाणे ठरवलेल्या असतात. जेवायचं किंवा आंघोळ केव्हा करायची, आपली दैनंदिन कामं केव्हा करायची, या सगळ्या गोष्टी शाळेनुसार केलेल्या असतात. पण आता शाळा नसल्यामुळे बऱ्याचदा मुलांचं वेळापत्रक थोडंसं ढिसाळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण मुलांना घरीच आहे, काय करायचंय, कशाला लवकर उठायचंय, कशासाठी लवकर आंघोळ करायची आहे, कशासाठी लवकर आवरायचं आहे असं वाटू शकतं. पण पालकांचं मात्र आता तसं राहिलेलं नाहीये. त्यांची कामं सुरू झालेली आहेत त्यांची, आणि घरी असतील पालक तरी सुद्धा त्यांना एक विशिष्ट वेळेमध्ये सगळी कामं झाली तर त्यांनाही स्वतःचा असा वेळ मिळतो. मग ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आपल्याला एक गोष्ट करणं गरजेचं आहे, ते म्हणजे साधारण ढोबळ का होईना पण मुलाचं वेळापत्रक असणं आवश्यक आहे. खूप जास्त काटेकोर असलं नसलं तरी चालेल, हा आपल्या सहनशीलतेचा भाग आहे. पण तरी सुद्धा थोडंसं का होईना वेळापत्रक असलं पाहिजे. त्यांनी केव्हा उठायचं, जेवण केव्हा करायचं, आपली दैनंदिन कामं केव्हा करायची, थोडी घरामध्ये मदत केव्हा करायची, अभ्यास केव्हा करायचा, आणि हे सगळं होऊनही त्याला स्वतःचा असा मोकळा वेळ मिळू शकतो आणि तो आपण त्याला द्यायलाच पाहिजे की त्या वेळामध्ये त्याला काय हवं ते तो करू शकेल. कारण एक तर असं होतं अनेकदा की मुलांना काहीच वेळापत्रक नसतं, किंवा अनेकदा असं होतं की मुलांना खूपच जास्त वेळापत्रकामध्ये पुन्हा जखडलं आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी टाळून आपल्याला त्याच्यातला सुवर्ण मध्य काढायचा आहे. तर हे झालं पाहिजे, मुलांना त्याचा स्वतःचा असा अवकाश मिळाला पाहिजे, त्याचा वेळ मिळाला पाहिजे. ह्या काळामध्ये त्याला हवं ते तो करू शकतो. पण फक्त आपण एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ही गोष्ट स्वतःला किंवा इतरांना हानिकारक असता कामा नये. बस एवढं लक्ष ठेवलं की त्या मुलांना स्वतःला हवं ते करता येऊ शकतं, किंवा स्वतःला हवं ते करायला त्यांना वेळ दिलाच पाहिजे. खरं पाहिलं तर मुलांना कंटाळा येत नसतो. म्हणजे अनेकदा आपल्याला मुलं हल्ली म्हणतात मला बोर होतंय, मला करायला काही नाहीये, मला कंटाळा आलाय, मी काय करू, आणि आपण त्यांना 10-12 ऑप्शन्स देतो आणि त्यांना काहीच करायचं नसतं. पण ठीक आहे, काही हरकत नाही. हे आपण ऑप्शन दिल्यावरती कदाचित त्याच्या डोक्यामध्ये काही वेगळे विचारचक्र सुरू होऊ शकतात. तर आपण एवढंच करायचं आहे की त्याला आपण काय हवं ते प्रोव्हाइड करू, परंतु तरी सुद्धा आपला मोकळा वेळ कसा घालवायचा हे त्याचं त्यालाच ठरवते. आता सुदैवाने इतके दिवस असं असायचं की अनेक पालक असं तक्रार करायचे की मुलांना शाळा, अभ्यास, क्लास, छंद वर्ग ह्याच्यातून स्वतःसाठी असा वेळच मिळत नाही. सुदैवाने ही संधी आपल्याकडे चालून आलेली आहे. आता आपण याला बंदीतील संधी म्हणूया, किंवा आपण याला असं म्हणू शकतो की काय संकटामध्ये म्हणजे अडचणीमध्ये सुद्धा काही चांगल्या गोष्टी होतात. तर त्याच्यातली ही चांगली गोष्ट आहे की त्याला स्वतःची आवड जोपासण्याची, आवड ओळखण्याची, स्वतःला ओळखण्याची ही संधी मिळालेली आहे. त्याचा आपण पुरेपूर वापर करून घेतला पाहिजे. तर आपल्याला काय हवं हे त्यांनी करण्यापेक्षा त्याला काय हवं आहे हे ओळखून किंवा याचा विचार करून त्याप्रमाणे त्याला हवी ती मदत देणं हे आपल्या दृष्टीने आवश्यक आहे. अर्थात ही गोष्ट चॅलेंजिंग आहेच हे मला मान्य आहे, पण तरी सुद्धा सुदैवाने आपल्याला मुलांना ओळखण्याची ही संधी आलेली आहे, तर तिचा आपण पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. आता या ठिकाणी आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की मुलाचं आरोग्य ही आजच्या घडीला, मुलाचं नाही सर्वांचं आरोग्य ही आजच्या घडीला सर्वात प्राधान्य देण्याची गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांनाच आता आरोग्याचं महत्त्व कळून चुकलेलं आहे. त्यामुळे त्याचा आहार योग्य असणं, पौष्टिक असणं, समतोल असणं, त्यानंतर त्यांनी व्यवस्थित व्यायाम करणं, ह्या गोष्टींकडे जास्त लक्ष देण्याची आता वेळ आलेली आहे. आणि आपल्याकडे सुद्धा वेळ आहे आणि मूल पण घरी आहे, त्यामुळे ही गोष्ट सहज शक्य आहे.
त्याची प्रतिकारशक्ती कशी वाढेल याचा आपण विचार केला पाहिजे, त्याचं आरोग्य चांगलं कसं राहील याचा विचार केला पाहिजे. आणि सुदैवाने आपल्याला ही संधी आलेली आहे, तर आपण त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलाचा घरातील वावर. पूर्वी त्याला वेळ नसायचा आणि आपल्याकडे पण वेळ नसायचा, त्यामुळे सगळी कामं मोठ्यांनीच करायची आणि मुलांनी फक्त मजा करायची, अशी एक थोडी विभागणी शहरी भागामध्ये झालेली होती. ग्रामीण भागामध्ये मी नाही म्हणणार, कारण अनेकदा आता सध्या तर अशी परिस्थिती आहे की ग्रामीण भागातील मुलं अजिबात कंटाळलेली नाही. त्यांना काय हवं ते मुक्तपणे ते करत आहेत आणि जीवन कौशल्य शिकत आहेत. त्यांचे पालक त्यांना आपल्याबरोबर कामाला घेऊन जात आहेत आणि त्याच्याबरोबर त्याचा वेळही जातो आहे आणि एखादं नवीन कौशल्य सुद्धा ते शिकत आहेत. त्यांना त्याच्यात मजा येते आहे, आनंद मिळतो आहे आणि त्यांचं शिक्षणही होतंय. तर ही गोष्ट आपल्याला सुद्धा करता येईल की घरातल्या दैनंदिन कामामध्ये मुलांचा सहभाग असला तर ते मुलाच्या दृष्टीने सुद्धा चांगली गोष्ट आहे आणि पालकांना त्याची मदत होणार आहे. आता कधी कधी असं होऊ शकतं, आता मला याची कल्पना आहे पूर्ण, की मूल काम करायला जाईल आणि कामं वाढवून ठेवेल. पण लक्षात घ्या, ही प्रक्रिया आहे. आत्ता नाही तर पुन्हा नंतर ही गोष्ट होणारच आहे. चुका त्याच्याकडून होतीलच, पण तरी सुद्धा या चुकातून शिकण्याची संधी त्याला मिळणार आहे आणि ती आपण त्याला घेऊ द्यावी. त्यामुळे ही एखाद्या कामाची जबाबदारी, म्हणजे हे काम कर, तू हे काम कर असं सांगण्यापेक्षा, रोज सांगण्यापेक्षा किंवा त्याच्या मागे लागण्यापेक्षा एखाद्या कामाची जबाबदारी त्याने आपणहून घेतली तर चांगलीच गोष्ट आहे. पण नाही तर त्याच्याशी बोलून ती ठरवून एखाद्या कामाची जबाबदारीचं वाटप करून, घरामध्ये सगळ्यांना काहीतरी कामं आहेत आणि मग तू काय करणार अशा पद्धतीचं वाटप करून त्याला एक काम दिलं आणि ते तो दररोज करतो आहे का नाही एवढं फक्त लक्ष ठेवलं, ही जबाबदारी त्याला दिली, तर मला खात्री आहे मूल ते काम नक्की करत आणि आनंदाने करत. कंटाळा आला तर आपण त्याचं काम बदलू शकतो, जबाबदारी बदलू शकतो. अनेक मुलांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही स्वयंपाकघरात खूप वेगवेगळे प्रयोग केले. आता इथे मुलांनी म्हटलंय मी, मुलं आणि मुली असं दोन्ही याच्यामध्ये आहे. अनेकदा अजूनही आपल्या घरांमध्ये अशी पद्धत आहे की मुलींना आपण पटकन कामाला लावतो किंवा कामं सांगतो, पण मुलग्यांना त्या तुलनेने कामाला लावण्याची पद्धत आपल्याकडे नाहीये दुर्दैवाने. यामुळे काय होतं की मुलं पण थोडे बबड्या व्हायला लागलेले. बबड्या माहिती आपल्या सगळ्यांना, सिरियल बघून आपल्याला माहिती झालेलं आहे. तर थोडी लाडावलेली असतात, तर तसं होऊ नये याचा काटेकोर प्रयत्न आपण केला पाहिजे. आवर्जून या गोष्टी केल्या पाहिजेत की घरातली कामं दोघांनीही सारख्याच प्रमाणात केली पाहिजे. एक मुलगा एक मुलगी असेल तर, की हे काम तुझं नाहीये, हे काम तू करू नकोस, तू कशाला इथे स्वयंपाकघरात काम करतो आहेस, ते त्याच्यापेक्षा अभ्यास कर, त्याच्याने तुझा फायदा आहे असं न म्हणता त्याला जे आवडीने ते मूल करत आहे ते त्याला करू द्या. त्याचा वेळ मजेत जाईल, त्याचं काहीतरी शिक्षण होईल आणि कदाचित आपल्याला थोडी पण मदत होऊ शकेल. तर हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आता थोडंसं आपण अभ्यासाकडे पुन्हा वळूया. हे सगळं करत असताना शाळेतून येणारा जो अभ्यास आहे तो मुलांनी नियमित केला पाहिजे. कारण असं नाही झालं तर पुढच्या वर्षी मूल मागे पडण्याची शक्यता आहे. आपल्या शाळेचा अभ्यास जर बघितला तर केवळ लेखन, वाचन, या प्रश्नोत्तर लिहिणं अशा प्रकारचा नसतोच. त्याच्यामध्ये काही ऍक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे काही करून बघण्याच्या गोष्टी आहेत, काही विचार करण्याच्या गोष्टी आहेत, काही निरीक्षणं आहेत आणि मग ते नोंदवणं अशा प्रकारचा अभ्यास आहे. तर सुदैवाने पालकांना सुद्धा मी असं सांगेन की सुदैवाने आपल्याला शाळेत डोकावण्याची संधी आता आलेली आहे. तर ती संधी कृपया घ्या की काय व्हिडिओज आहेत किंवा काय अभ्यास करायला सांगितलेला आहे यासाठी मुलाला मदत लागू शकते, म्हणजे सूचना समजावून सांगण्यासाठी मदत लागू शकते, तर ती जरूर करा. त्याचंही एक वेळापत्रक असू द्या की केव्हा अभ्यास करायचा. आजचा अभ्यास आज झालाच पाहिजे ही खबरदारी मात्र पालकांनी घ्यायची आहे. कारण तो साचत जाऊन खूप जास्त झाला की मुलाला पुन्हा त्याचं दडपण येणार आहे की आता एवढा अभ्यास मी कसा करू. तर अनेक मुलं आता आम्ही बघतो आहोत, 1ली ते 4थीच्या फ्रेंडशी पण आम्ही चर्चा करत आहोत, तेव्हा असं लक्षात येतं की अनेक पालक किंवा अनेक मुलं आपणहून अभ्यास करत आहेत, पण तरी सुद्धा काही मुलं अशी आहेत की ज्यांचा अभ्यास नियमित होत नाहीये. त्या पालकांनी कृपया ह्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे की आपलं मूल रोजचा अभ्यास रोज करतंय की नाही.
आणखी एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते. काही पालकांचं कदाचित दुर्दैवाने शिक्षण अर्ध्यातून सुटलं असेल, पूर्ण झालं नसेल काही कारणामुळे, किंवा त्यांचं शिक्षण आणि त्यांचं काम ही खूप वेगळ्या गोष्टी असतील, त्यामुळे शिक्षणाशी प्रत्यक्ष संबंध आता राहिलेला नाहीये. असे पण काही पालक असतील, तर अशा पालकांनी देखील आवर्जून शाळेचा अभ्यास बघावा आणि मुलाबरोबर आपल्यालाही शिकण्याची संधी आलेली आहे ही अजिबात दवडू नये. ही माझी पालकांना विनंती आहे, कळकळीचं सांगणं आहे की एरवी आपल्याला शाळेत जाऊन बसता येणार नाहीये, पण आता आपल्याला काही व्हिडिओज येत आहेत किंवा काही माहिती शाळेने पाठवलेली आहे, तर ती कृपया ऐका, त्याप्रमाणे मुलालाही मदत करा आणि तुम्ही सुद्धा त्यातून शिका. तर ही गोष्ट अतिशय गरजेची आहे. सुदैवाने आपल्याला ही संधी मिळालेली आहे असं समजा. आणखीन एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते इथे की अनेक मुलांचे काही विषय कच्चे असतात. एखाद्या म्हणजे तो खेळामध्ये चांगला असेल पण गणितामध्ये कच्चा असेल कदाचित, एखाद्या किंवा गणित चांगलं आहे पण भाषेमध्ये तो थोडासा मागे पडतो आहे का, हे जर का आपण पाहिलं, हे जर आपल्या मूल्यमापनामध्ये पण ह्या गोष्टी सविस्तरपणे लिहून आलेल्या असतात, तर हे जर का आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की हे त्या कच्चा भाग, त्याचा कच्चा राहिलेला विषय सुधारण्याची सुद्धा ही संधी आहे. त्यासाठी आपल्याला काय करता येईल तर मागच्या वर्गातली पुस्तकं कदाचित वाचता येतील, भाषेचा अभ्यास असेल तर भाषिक काही खेळ आहेत ते बघता येतील, त्यानंतर अभ्यास थोडासा आधीच्या वर्गाचा अभ्यास करता येईल, आधीच्या वर्गाचे व्हिडिओ बघण्याची आपल्याला संधी आहे. आनंद निकेतन यूट्यूब चॅनल आहे आणि त्यामध्ये अनेक असे व्हिडिओज पण आहेत की गणिताचे कधी कधी पाया कच्चा राहिलेला असतो, एखादी संकल्पना समजलेली नसते, तर ती संकल्पना समजून घेण्याची संधी आता आहे. एरवी तर आपलं मूल चौथीतलं मूल तिसरीत किंवा दुसरीत जाऊन बसणार नाहीये, पण ह्या निमित्ताने आपल्याला आधीच्या वर्गाचे व्हिडिओ बघता येतील का, तो कच्चा राहिलेला विषय पक्का करण्यासाठी काही करता येईल का, ह्या गोष्टी आवर्जून करण्याची गरज आहे. त्यासाठी कुणाची मदत घेता येईल का, ताईंना विचारता येईल का की काय केलं पाहिजे, याचा कुठला विषय कच्चा आहे, कसं केलं पाहिजे, ह्या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. अनायसे मुलांकडे वेळ आहे, सुट्टी आहे, तर आधीचे विषय पक्के करणं, आधीचे भाषा गणित याच्यातली कौशल्य चांगली करणं ही संधी आहे. तर ही कृपा करून ही संधी घ्या असं माझी नम्र विनंती आहे पालकांना. सुदैवाने आता आपल्याला हा वेळ मिळालेला आहे म्हणून आणखीन एक गोष्ट आपल्याला करता येऊ शकते की हे विषय जे आहेत, जे मुलांना अभ्यास म्हटलं की कदाचित नको वाटत असेल, कंटाळा येत असेल, पण एरवी शाळेमध्ये काय होतं की एखादा धडा आहे किंवा एखादा विषय आहे, एखादी संकल्पना आहे, त्याच्यावरती सविस्तर चर्चा होते आणि चर्चेतून मुलांचं आकलन सुधारतं. तर आपल्याला पण हे घरी करता येईल की आपण एखादा धडा आधीच वाचून ठेवला आणि त्याच्यावरती चर्चा घेतली तर ही गोष्ट शक्य आहे. किंवा गणितातली एखादी संकल्पना आपण आधीच बघितली. विज्ञानामध्ये विज्ञानाची पुस्तकं जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टी, हे करून पहा, ते करून पहा, हे निरीक्षण करा, ते निरीक्षण करा, अशा प्रकारच्या आहेत. तर त्या आपण आधीच वाचून ठेवल्या तर त्याच्याशी मुलाबरोबर गप्पा मारता येतील आणि त्या गप्पांमधून त्याचं शिक्षण होऊ शकेल. तर हे पण आपल्याला घरी करता येऊ शकतं. अर्थात या गोष्टी आपल्याला माहिती असतात, पण कधी कधी काळाच्या ओघात आपल्याला विसर पडतो, म्हणून पुन्हा एकदा याचं स्मरण करून देण्याचं मी काम करते आहे. बऱ्याचशा गोष्टी तुम्ही करतही असाल. आणखीन धडे मराठीतले, आता मी मराठी मुद्दाम म्हणते आहे कारण मराठीच विषय आहे जास्त करून यांना, पण मराठी, हिंदी, इंग्रजी सुद्धा आणि अगदी चौथीचा इतिहास सुद्धा, की हे धडे नाट्यीकरण करण्यासारखे पण असतात. याचं नाट्यीकरण करणं मुलांना खूप आवडतं आणि 2-3 दिवस ते मुलं त्याच्यात डुंबत राहतात अक्षरशः. म्हणजे आता चौथीचा इतिहास जर आपण पाहिला ना, तर शिवरायांच्या गोष्टी रूपाने जर मुलांना आपण सांगितल्या तर मुलं कित्येक दिवस शिवरायांच्या भूमिकेतून बाहेरच येत. तर त्यांना ते करू द्या. नाट्यीकरणामुळे खूप गोष्टी मुलं शिकतात, त्यांची अभिव्यक्ती सुधारते, भाषा सुधारते आणि एखादा विषय असेल तर तोही पक्का होण्यास मदत होते.
तर अशा पद्धतीने, अशा वेगवेगळ्या पद्धतीने, नाविन्यपूर्ण पद्धतीने, कल्पकतेने जर मुलांचा अभ्यास घेतला तर मुलांना तो आवडणार आहे, त्याच्यात आनंद मिळणार आहे. आता याच्यात वेळ जाऊ शकतो आपला, पण त्याच्यानी जे फलित आहे ते खूप सुंदर मिळणार आहे. त्याचा जो रिझल्ट आहे तो अतिशय उत्तम दर्जाचा आपल्याला मिळणार आहे आणि लगेचच आपल्याला त्याचा फरक पाहायला मिळू शकतो. अरे वा, हे छान वाटलं बरं का मला, असं मुलांच्या चेहऱ्यावर दिसतं. काही मुलं बोलून देखील दाखवतात. तर ह्या गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत. कारण काय आहे, ह्या गोष्टी मुलं मुकत आहेत ह्या गोष्टींना. कारण शाळेमध्ये मित्रांबरोबर, मैत्रिणींबरोबर, ताईंबरोबर ह्या चर्चा होतात, ह्या आता घडत नाहीये. तर ह्या आवर्जून घडवून आणण्याचं काम आपण करायचं आहे पालक म्हणून. त्यानंतर आता अजून काय काय गोष्टी करता येऊ शकतील याच्यामध्ये. बऱ्याचदा आपल्याला असं होतं की मुलांना काही गोष्टी आवडत नसतात अजिबात. मग ती दैनंदिन कामं असू देत किंवा त्यांचा अभ्यास असू देत किंवा आपल्याला अजून काही सवयी मुलांना चांगल्या लावायच्या असतात, आरोग्यविषयीच्या सवयी लावायच्या असतात. ह्या करत असताना किंवा आपल्याला त्यांच्याकडून काही काम करून घ्यायची असतात, कामं म्हणजे त्यांना काही कामं शिकवायची असतात किंवा त्यांनी ते करावं अशी आपली इच्छा असते. पण काही मुलांना ती रटाळ वाटतात, कंटाळवाणी वाटतात किंवा नकोशी वाटतात. आता आपल्याकडे जे साधन आलेलं आहे ना, हातामध्ये मोबाईल, हे साधन आलं ना आपल्याकडे, तर आपल्याला काहीच नकोसं वाटतं, सगळ्याच गोष्टी नकोशा वाटतात. तर हे आपल्याला अवॉइड करायचं असेल, म्हणजे आपल्याला स्क्रीन टाइम कमी करायचा असेल आणि मुलांनी काही दैनंदिन कामं केलीच पाहिजे, अभ्यासातला काही भाग केलाच पाहिजे, असं जर आपल्याला हवं असेल, असणारच आहे, तर आपल्याला अजून एक छान गोष्ट करता येऊ शकते. ती म्हणजे न आवडणारी गोष्ट आणि आवडणारी गोष्ट याचं पेअरिंग करणं, म्हणजे याची जोडी लावणं. म्हणजे आपणही अनेकदा ही गोष्ट करतच असतो, आपण नकळत करत असतो की आपल्याला रोजची जी आपली दैनंदिन कामं आहेत, स्वयंपाक आहे किंवा काही स्वच्छता आहे किंवा अजून काही कामं आहेत, हे करताना आपण आपली आवडीची गाणी लावली किंवा एखादं भाषण ऐकलं, लेक्चर ऐकलं एखादं. आपल्याला जे हल्लीच्या काळामध्ये खूप गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत म्हणून मी सांगते की अनेकदा काही वेबिनार्स असतात, सेमिनार्स असतात आणि आपण ते एका बाजूला लावून ठेवतो आणि आपली आपली कामं करत राहतो. त्याच्यामुळे आपल्या दोन्ही गोष्टी साध्य होतात. किंवा काही छान गाणी लावून ठेवली तर आपलं काम ते हलकं होतं. तर ही गोष्ट मुलांना आपण शिकवली ना, तर त्याचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो. किंवा ही न आवडणारी गोष्ट आहे पण ही अत्यावश्यक आहे, गरजेची आहे. आणि हल्लीच्या सुदैवाने आपली मुलं ह्या वयात आहेत ना आता, की त्यांना अत्यावश्यक गोष्टी कळतायत. आता तुम्ही पण बघत असाल की मुलं वारंवार हात धुण्याची सवय त्यांना लागलेली आहे, स्वच्छता बघत आहेत ती. त्यानंतर आपण मास्क लावला आहे की नाही याचं ते निरीक्षण करत आहे किंवा आपल्याला बाहेर जाताना मास्क लावायची आठवण देत आहे किंवा स्वतःही बाहेर जाताना ते काळजी घेत आहेत, खबरदारी घेत आहेत. तर ही समजण्यासारखी समज, ह्या मुलांना थोडी समज आहे आणि आपण समजावून सांगितलं तर ती ऐकण्याच्या वयातली आहे. सुदैवाने अजून खूप मोठी झालेली नाहीयेत मुलं की ती आपलं न ऐकण्याच्या वयामध्ये गेली आहे. तर ही मुलं आपलं ऐकू शकतात आणि आपण त्यांना छान समजावून सांगितलं, वारंवार तीच गोष्ट समजावून सांगितली, म्हणजे समजली नसल्यास तर ती मुलं नक्की आपलं ऐकतील. त्यामुळे अशा गोष्टी करायला हरकत नाही की न आवडणारी गोष्ट आणि आवडणारी यांचं पेअरिंग आपण केलं, म्हणजे याची जोडी लावली तर ती गोष्ट, दोन्ही गोष्टी साध्य होण्यास मदत होईल. म्हणजे आपण असं करतो कधी कधी की न आवडणारी भाजी खाल्ली तर नंतर आवडीचा पदार्थ देईल तुला, किंवा ब्रश केल्यावरती दूध मिळेल. मग कदाचित मुलांना कधी कधी ब्रश करण्याचा कंटाळा येतो, तर त्यावेळेला ते दूध हवं आहे म्हणून ब्रश करायला जातात लोक. तर ह्या गोष्टी आपल्याला करता येतील की जेणेकरून आपलंही उद्दिष्ट साध्य होईल, त्याच्याकडून कुठली गोष्ट करून घेण्याचं किंवा त्याला कुठली सवय लावण्याचं आणि त्याला हवं ते त्याला मिळेल. तर ही गोष्ट केली तर मला वाटतं अनेक समस्या आपल्या दूर होऊ शकतात. आणखीन एक गोष्ट म्हणजे अनेक पालकांचं असं म्हणणं आहे की आता मुलांना कंटाळा आलाय खूप गोष्टींचा, की त्यांना ते शाळा नसल्यामुळे त्यांनी जे घरी आता रुटीन बसवलेलं आहे त्याचाही कधी कधी कंटाळा आलेला आहे. व्हिडिओ बघून अभ्यास करण्याचा देखील त्यांना कंटाळा आलेला आहे. कुठे बाहेर जायला मिळत नाहीये.
मित्रमैत्रिणींशी बोलायला मिळत नाहीये, भेटायला मिळत नाहीये आणि स्पर्श ला मुकतायत ते, किंवा म्हणजे मित्रमैत्रिणींशी त्यांना भेटणं किंवा शाळेमध्ये गेल्यावरती त्यांचा जो सहवास असतो मित्रमैत्रिणींचा तो त्यांना आता मिळत नाहीये. त्यामुळे अनेक मुलांना कंटाळा आलेला आहे आता. तर कंटाळा घालवण्यासाठी आपल्याला काय करता येईल ते म्हणजे आपल्याला घरातच अनेक गोष्टींमध्ये नाविन्य आणण्याचा प्रयत्न करता येईल आपल्याला. अनेक पालक ते करतही आहेत. आता आपण एक उदाहरण छोटंसं घेतलं की काही दिवस आपण अभ्यास पाठवत होतो आणि गणेशोत्सवाच्या काळामध्ये आपण काही स्पर्धा मुलांना सांगितल्या. सृजनोत्सव घेतला मोठ्या मुलांचा 5वी नंतरच्या. लहान मुलांना काही विविध गुणदर्शन किंवा काही खिरापत तयार करणे, मोठ्या मुलांसाठी तोरण तयार करणे, ग्रीटिंग तयार करणे, गायन करून त्याचे व्हिडिओ पाठवणे, अशा गोष्टी जेव्हा घेतल्या आपण तेव्हा ते 8 दिवस मुलांची खूप मजेत गेली. असं लक्षात आलं की म्हणजे तो तेवढाच काळ असं नाही तर तो दिवस पण त्यांचा मजेत जातो. तर आपण घरामध्ये देखील अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी करून काहीतरी नाविन्य आणू शकतो. उदाहरणार्थ घरातल्या सगळ्यांनी मिळून काहीतरी ऍक्टिव्हिटी करणे, की एखादं काम किंवा काहीतरी नवीन गोष्ट की जी सगळ्यांनी मिळून करायची आहे, त्याच्यामध्ये मुलांना मजा येईल, आनंद मिळेल, सगळ्यांनी एकत्र राहण्याचं एक फिलिंग आहे ते येईल त्यांच्यामध्ये. एकत्र काम करणं, गटकाम जे शाळेमध्ये आपण आवर्जून मुलांना देतो ते त्यांना इथे करता येईल. मुलांसोबत खेळ खेळणे, काहीतरी खाण्याचा पदार्थ करण्यामध्ये त्यांचा पूर्णपणे सहभाग असणे. नुसतं आपण सांगतोय तेवढं नाही तर तयार करण्यापासून, म्हणजे अगदी आपण उसळ जर का शाळेमध्ये करायची असेल तर आपण मुलांना ते कडधान्य भिजवायला सांगतो. मग ते कडधान्य भिजवताना किती पाणी घातलं आहे ते बघायचं, मग नंतर ते भिजल्यावर बघायचं, मग त्याचं निरीक्षण करायचं, मग ते मोड आणण्यासाठी ठेवायचं, मग मोड आल्यावरती त्याचं निरीक्षण करणं आणि मग त्यापासून एखादा पदार्थ बनवणं. मग ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये काय होतं की ते मनाने सुद्धा एंगेज राहतात आणि अनेक बराचसा वेळ दिवसातला त्याच विचारात जातो की आता हे बघायचंय, आता ह्याचं निरीक्षण करायचंय, आता हे करायचं आहे. मग ह्या गोष्टी जर त्यांना दिल्या तर ते एंगेज राहिले तर कंटाळा येण्याचं प्रमाण नक्कीच कमी होईल. काहीतरी वस्तू तयार करणं हे तर आहेच. चित्र काढताना त्यांना हवं ते चित्र काढू देणं. चित्र आपण सांगितलेलं चित्र काढायला त्यांना कदाचित आवडणार नाही, पण त्यांना हवं ते चित्र मात्र ते काढू शकतात. त्याच्यात त्यांना मजा येऊ शकते. शब्द साखळी घेणं, स्मरणशक्तीचे खेळ होते आपल्या लहानपणी ते घेणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना मजा येऊ शकेल. फक्त मला याच्यामध्ये आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते की हे तर फक्त आई पालकाचं काम नाही, तर हे घरामधले आजी आजोबा बाबा पालक हे सगळ्यांनी जर ही गोष्ट वाटून घेतली तर निश्चितपणे आपण मुलांचा कंटाळा घालवण्यास मदत करू आणि निश्चितच त्यांना मजा येईल. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आवर्जून केल्या पाहिजेत. ह्याच्या पूर्वी आपण कदाचित ह्या गोष्टींची गरज पडली नसेल, पण आता ही वेळ आलेली आहे आणि आपल्याला हे आवर्जून करायला हवं आहे. आता अजून एक समस्या अनेक पालकांची असते ती म्हणजे मुलं ऐकत नाहीत. थोडी लाडावलेली आहेत असू शकतात, म्हणजे थोडेसे त्यांचे लाड झाले की मुलं जरा आपल्या डोक्यावर बसायला लागतात. हा आपला अनुभव असेल काही वेळा. तर अशा वेळेला आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की रागवून ओरडून मारून प्रश्न सुटत नाहीत. त्याचा काही फारसा फायदा होत नाही, तात्पुरता होतो झाला तर, पण लॉंग टर्मसाठी म्हणजे दीर्घकाळासाठी आपल्याला मुलाने आपलं ऐकावं असं वाटत असेल किंवा आपल्याला त्याला काही सवयी लावायच्या असतील, शिस्त लावायची असेल तर ओरडून मारून रागवून फायदा होणार नाहीये. तर आपल्या भूमिकेवर आपण ठाम राहून त्याचा उपयोग जास्त होऊ शकतो. म्हणजे जोरात ओरडलं रागवलं तर तात्पुरता त्याला फायदा होईल, पण पुढे जाऊन होणार नाही. पण आपण आपल्या भूमिकेवर ठाम राहिलं म्हणजे आता एक छोटंसं नेहमीचं आपल्या रोजच्या जीवनातलं उदाहरण देते मी की मोबाईलचा वेळ जर का त्याचा ठराविक वेळ आपण ठरवून दिलेला वेळ संपला आहे तर त्या काळानंतर त्याला मोबाईल मिळणार नाही. या भूमिकेवर आपण
काहीही झालं, त्यांनी आकांड तांडव केलं, रडला ओरडला, त्यांनी तो जेवला नाही किंवा त्यांनी अजून काय काय गोष्टी केल्या, तरी सुद्धा आपण मोबाईल न देणं या कृतीवर जर ठाम राहिलो तर याचा नक्की मुलांना उपयोग होऊ शकेल. त्याला जर का कळलं की आपण रडलं, आरडाओरडा केला, गोंधळ घातला, काहीतरी टँट्रम्स केले, तर आपल्याला आई मोबाईल देते किंवा आई किंवा कोणी पण मोबाईल देतं, हे जर का कळलं तर ते पुढे तसंच चक्र चालू ठेवले. पण हे जर आपण त्याच वेळी हे चक्र तोडलं, आपण की आपण काहीही केलं तरी आपल्याला मोबाईल मिळत नाहीये, हे जेव्हा आपण मुलाला दाखवून देतो त्यावेळेला ते पुढच्या वेळेला अशा कृती करणार नाही. त्यामुळे त्यांच्या रडणं, आरडाओरडा, गोंधळ याला घाबरून आपण जर त्यांना नको त्या गोष्टी दिल्या, त्यांचे लाड जास्तीचे केले, तर त्याचा काही चांगला परिणाम होणार नाही. म्हणून आपल्याला जर सकारात्मक शिस्त लावायची असेल तर आपण आपण घेतलेल्या भूमिकेवरती ठाम राहणं आवश्यक आहे. अति शिस्त आणि अति लाड या दोन्ही गोष्टी टाळून आपल्याला पुन्हा एकदा सुवर्ण मध्याकडे यायचं आहे, हेच आपण लक्षात ठेवणार आहोत. आता याच्या पुढचा मुद्दा असा आहे की मुलांपुढे उद्दिष्ट नाहीयेत. की शाळेमध्ये जेव्हा मुलं असतात ना, त्यावेळेला ह्या आठवड्यात त्यांना हे करायचं आहे, ह्या तारखेपर्यंत त्याला अभ्यास द्यायचा आहे, 2-3 दिवसांनी म्हणजे बुधवारी अभ्यास मागितला आहे किंवा या तारखेला परीक्षा आहे, तर त्या परीक्षेच्या परीक्षेच्या वेळेपर्यंत आपला विशिष्ट अभ्यास पूर्ण व्हायला हवा आहे. तर ही त्यांची उद्दिष्ट असतात, टार्गेट्स किंवा आपण त्याला गोल्स म्हणूया. तर ही अशी गोल्स, अशी उद्दिष्ट आपण घरी सुद्धा सेट केली पाहिजे. घरी सुद्धा उद्दिष्ट ठरवली की ह्या तारखेपर्यंत एवढं झालं पाहिजे, आजचा अभ्यास आज झालाच पाहिजे, किंवा अजून जे काय त्या मुलांनी ठरवलेलं आहे की त्यांनी काहीतरी करायला घेतलेलं आहे तर ते इतक्या वेळात पूर्ण झालं पाहिजे, ही उद्दिष्ट त्याच्याशी बोलून जर आपण ठरवली आणि अर्थातच ते उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर त्याला काहीतरी प्रोत्साहनासाठी त्याला बक्षीस म्हणजे वस्तू रूपातच असलं पाहिजे असं काही नाही, की त्याला आवडणारी गोष्ट आपण करायला दिली, त्याला त्याच्यासोबत एखादा खेळ खेळलो किंवा त्याला गोष्ट ऐकायला आवडत असेल तर त्याला आवडती गोष्ट सांगितली, त्याच्या आवडीचा पदार्थ करणं, हे पण बक्षीस असू शकतं, हे पण त्याच्यासाठी प्रोत्साहन असू शकतं. तर ह्या गोष्टी जर आपण केल्या तर निश्चितपणे तो त्या ठराविक वेळेपर्यंत ही गोष्ट झालीच पाहिजे अशा पद्धतीने तो करेल. चॅलेंजेस दिले की मुलं करतात बघा, की हे तू करू शकशील का, बघ बरं मला नाही वाटत तू करू शकशील, असं म्हटलं की तो कदाचित उत्साहाने करायला लागेल की नाही मी करून दाखवतो आई तुला, असं होऊ शकतं. तर मग चॅलेंजेस दिले, काही उद्दिष्ट त्यांच्या समोर ठेवली, तर त्यामुळे त्यांना ठराविक वेळेत कोणती तरी गोष्ट पूर्ण करायची आहे असं त्यांच्यावरती बंधन येतं आणि मग ते त्या गोष्टी करू शकतात. आणि यासाठी त्यांना अर्थातच प्रोत्साहनाची गरज आहे. प्रोत्साहन देताना, कौतुक करताना आपण एक गोष्ट आवर्जून करायची आहे की कौतुक हे त्याच्या कृतीचं करा. म्हणजे ही गोष्ट तू आज खूप छान केलीस बरं का, तू आज आजीला मदत केलीस, हे खूप छान केलंस बरं का, नुसतं तू गुड बॉय आहेस किंवा गुड गर्ल आहेस असं म्हणण्यापेक्षा कृतीचं कौतुक केलं तर त्यांना कळतं की कोणती कृती आपल्याला पुन्हा पुन्हा करायची आहे. शिक्षेसाठी सुद्धा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की शारीरिक शिक्षा आपण करायची नाही, हे आपल्या पालकांना माहितीच आहे. पण त्याचबरोबर त्याची मानहानी होईल, त्याचा अपमान होईल अशी पण शिक्षा करायची नाही. तर जी गोष्ट आपल्याला आवडली नाहीये ती कदाचित पुन्हा लगेच सुधारता येण्यासारखी असेल तर आपण लगेचच तिच्याकडून ती सुधारून घ्यायची आहे. उदाहरणार्थ काहीतरी उद्धटपणा केलेला आहे मुलांनी, उलटून बोललेला आहे, तर आपण त्याला त्या क्षणी सांगू शकतो की हे तू जरा चांगल्या शब्दात सांग बरं, नम्रपणे सांग बरं, तू हे आत्ताचे तू मारामारी केली आहेस किंवा उद्धटपणा केला आहेस किंवा आकांड तांडव केले आहेस, ही गोष्ट मला आवडलेली नाही. म्हणजे आपल्याला कौतुक करायचं आहे ते सुद्धा त्याच्या कृतीचं करायचं आहे आणि आपल्याला टीका करायची आहे ती पण त्याच्या कृतीबद्दल करायची आहे. म्हणजे तू मूर्ख आहेस, तू वेडा आहेस, तुला अक्कल नाही, ह्या गोष्टी आपल्याला जाणीवपूर्वक टाळायच्या आहेत. याच्याने त्याला कळत नाहीये की काय चुकलंय माझं आणि काय नाही.
तर आपण ज्या वेळेला त्या स्पष्टपणे त्याच्या कृतीचं कौतुक करू किंवा नावं ठेवली किंवा टीका केली तर त्याच्या कृतीला टीका करू आपण, त्यावेळेला त्याच्या लक्षात येणार आहे की ही कृती माझी पालकांना आवडलेली नाही आणि मग तो ती थांबेल. तर ही गोष्ट आपल्याला नेहमीसाठीच लक्षात ठेवायची आहे की शाबासकी देताना किंवा टीका करताना कशासाठी केलेली आहे हे आपल्याला त्याला जाणीवपूर्वक लक्षात आणून द्यायचं आहे की आज तू हे काम पूर्ण केलंस ना, त्याबद्दल तुझं कौतुक बरं का. मग त्याच्यासाठी त्या मुलांना काही वेळेला स्टार हवे असतात, शाळेमध्ये त्यांना स्टार्स मिळतात वहीवरती वगैरे, तर आपण ते वहीमध्ये स्टार्स देऊ शकतो किंवा एखादा चार्ट लावू शकतो आपण आपल्या त्याच्या कपाटावरती. आणि चांगली कृती केली तर ते स्टार्स द्यायचे आहे. अर्थात प्रत्येक गोष्टीला बक्षीस म्हणून वस्तू नाही, हे मी पुन्हा एकदा सांगते आहे. मग त्याला 10 स्टार्स मिळाले तर मग आपण त्याच्या आवडीची एखादी गोष्ट त्याला द्यायला हवी आहे. तर हे आपल्याला आवर्जून करता येईल, जाणीवपूर्वक करता येईल आणि ज्याचा फायदा त्याला निश्चितपणे होणार आहे. मग त्याला कळणार आहे की कोणती कृती आपली आवडते आहे आणि कोणती कृती आवडत नाही. या काळामध्ये संवाद कौशल्य शिकवणं, मुलांची संवाद वाढवणं ही पण अतिशय गरजेची पण थोडी दुर्लक्षित झालेली गोष्ट आताच्या काळामध्ये, ती सुद्धा आपल्याला वाढवता येईल. पुन्हा एकदा संवाद वाढवणं याचा अर्थ आपण मुलाला सांगत राहणं असं नाही. अनेकदा आपण जेव्हा म्हणतो ना मुलांना, पालकांना की मुलांची संवाद वाढवा, तर ते सांगतात हो मी त्याला हे सांगितलं, मी त्याला ते सांगितलं, मी त्याला ते सांगितलं. पण संवाद म्हणजे आपण सांगत राहणं हे नाहीये, तर त्याचं ऐकून घेणं हा सुद्धा संवादाचा भाग आहे. आपण सांगणं आणि त्याचंही ऐकून घेणं, त्याचं मत ऐकून घेणं हा सुद्धा संवादाचाच भाग आहे आणि ही गोष्ट जास्त गरजेची आहे. या वयातल्या मुलांना त्यांची भाषा समृद्ध झालेली असते, मग त्यांना बरंचसं काही बोलायचं असतं, बरंचसं सांगायचं असतं. मला काय आवडलं काय नाही आवडलं हे सांगायचं असतं. जेव्हा आपण ते ऐकून घेऊ तेव्हा तो शब्दातून सांगेल. जर आपण ऐकून नाही घेतलं तर त्याची काहीतरी चुकीची कृती करेल. तर हे आपल्याला आवर्जून करायचं आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे अनेकदा असं लक्षात येतंय की मुलं ही आयसोलेट झालेली आहेत, एकटी पडलेली आहेत. त्यामुळे त्यांना थोडासा राग, कंटाळा, निराशा ह्या गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागतं आहे. तर ह्या भावना पण आपण समजून घेतल्या पाहिजे. कधी कधी आपलं असं होतं की काय रे सारखा सारखा तुला कंटाळा येतो, काय सारखा सारखा राग येतो. तर ही भावना त्याची जी आहे ती समजून घेतली, तिला आपण ॲड्रेस केलं. अच्छा तुला राग आलाय का, हो मी समजू शकते. किंवा तुला दुःख वाईट वाटतंय ना, तुला खूप दिवसात मित्रमैत्रिणी भेटली नाहीये, खूप दिवसात तू शाळेत गेला नाहीयेस, याचं वाईट वाटतंय का, हो रे मी समजू शकते खरं म्हणजे, पण आता सध्या नाईलाज आहे. तर हे जे समजून घेणं आपण म्हणतो ना, ती भावना समजून घेणं ही गोष्ट आपल्याकडून घडायला हवी आहे. की समोरच्याची भावना जर आपण समजून घेतली तर समोरचा आपल्या पुढे जास्त व्यक्त होऊ शकतो आणि त्याला कळतं की हा की मला काय म्हणायचं आहे किंवा मला काय वाटतं आहे हे माझ्या आईला वडिलांना कळतं आहे आणि मग आपण पुढे त्याच्यावरती उपाय सुचवू शकतो त्याने. पण आपण मुळात ही भावनाच चुकीची आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा मग त्याचा हे असा होतो परिणाम असा होतो की नकोच यांना सांगा. मग अजून राग येणं, अजून संताप येणं, अजून निराश वाटणं अशा गोष्टी घडत राहतात. तर हे आपण जाणीवपूर्वक करूया की त्याला काय वाटतं आहे, त्याला शब्दरूप देऊया. निराश वाटतंय का, वाईट वाटतंय का, तुला दुःख वाटतंय का, राग येतोय का, दुःख हा खूप पुढचा शब्द आहे पण वाईट वाटतंय का. तर हे समजून घेतलं तर नक्कीच आपलं संवाद वाढण्यास मदत होईल. ते मूल आपल्यासमोर व्यक्त होईल, बोलतं होईल आणि बोलल्यामुळे त्याची ती भावना सुद्धा थोडी कमी होण्यास मदत होईल, नकारात्मक भाव. कारण आपण सगळेच जण थोड्याफार फरकाने याच्यातून जात आहोत. थोडी आपल्याला भीती आहे, थोडी चिंता आहे. अनेक लोकांना तर आपल्या पोटापाण्याच्या व्यवसायाची सुद्धा चिंता आहे किंवा आर्थिक अडचणी आहेत. आर्थिक अडचणी असतील तर आरोग्याबद्दल आपल्याला भीती वाटू शकते. तर आपल्याला मोठ्या माणसांना ही गोष्ट बोलून दाखवता येते
किंवा कदाचित आपल्याला त्याचं नियोजन करता येतं, पण लहान मुलांना मात्र ज्या गोष्टी आपल्याला शिकवाव्या लागतील किंवा त्यांच्या ओळखाव्या लागतील, समजून घ्याव्या लागतील, तर हे आपण आवर्जून ह्या काळामध्ये केलं पाहिजे. आणि खूप जास्त प्रमाणात मुलाला त्रास होतो आहे हे जर का आपल्या लक्षात आलं तर आपल्याला त्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यावी लागली तर जरूर घ्या. म्हणजे खूप राग येतो आहे, खूप संताप जाणवतो आहे, आदळआपट करतो आहे तो, किंवा निराश आहे, एकटा बसलेला आहे, नख कुरतडणं किंवा बिछाना ओला करणं, अशा गोष्टी होत आहेत. तर ह्या गोष्टी होत असतील तर मात्र आपण आवर्जून तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. तर ह्या आपल्याला हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा होता. आता आपल्याला, मला असं वाटतं, वेळ पण थोडा राहिलेला आहे, त्यामुळे आपण आता थोडंसं शेवटाकडे येऊया. शारीरिक ऊर्जा जिरवण्यासाठी त्याला भरपूर खेळू देणे, मस्ती करू देणे, जेवढी म्हणजे त्याला हानी होणार नाही, शारीरिक हानी होणार नाही इतपत. त्यानंतर त्याच्याकडून त्याला अभ्यासाकडे वळवणे, त्याचा विरंगुळा जर त्याने शोधला असेल तर फारच चांगली गोष्ट आहे. त्याचा विरंगुळा, त्याचा वेळ घालवण्याचे साधन त्याने शोधलं असेल तर चांगली गोष्ट आहे. त्याला चांगल्या गोष्टी काही करत असेल तर प्रोत्साहन देणे. पण एखाद्या वेळेला असं होऊ शकतं की मूल काहीतरी मोठी गोष्ट करायला घेतं आणि ती होत नाही त्याच्याकडून. की एखादा मुलगा आहे, तो म्हणे की मला काहीतरी छान मोठं घर बनवायचं आहे पुठ्ठ्याच्या खोक्यांचं, आणि ते झालं नाही तर ठीक आहे, नाही झालं तरी हरकत नाही. पण ह्या प्रक्रियेमध्ये तो खूप काही गोष्टी शिकला आहे किंवा त्यांनी वेळ चांगल्या पद्धतीने घालवला आहे, ती गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आता आपण आता शेवटाकडेच येऊया की आतापर्यंत आपण काय काय बघितलं. आपण एक थोडक्यात त्याचा एक परामर्श घेऊ सारांश रूपामध्ये आणि आपण थांबवू आजचं. की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मुलं खूप वेळ घरी आहेत, 24 तास घरी आहेत, तर एकाच पालकाने संपूर्ण जबाबदारी घेण्यापेक्षा ती जबाबदारी थोडी वाटून घेतली. 2 पालक असतील, 4 असतील घरामध्ये, आजी आजोबा असतील किंवा अजून कोणी असेल, तर ती वाटून घेतली तर जास्त सोयीचं होईल. त्यानंतर मुलांना त्यांचे छंद जोपासायला वेळ दिला. त्यांचे छंद त्यांनी ओळखलेले असतील तर फारच चांगली गोष्ट आहे. फक्त त्याला आपल्याला प्रोत्साहनाची आणि मदतीची गरज आहे. नसतील ओळखले तर आपण त्यांना मदत करूया छंद ओळखण्यासाठी, आवड ओळखण्यासाठी. सुदैवाने छंद जोपासण्याची ही संधी चालून आली आहे, तर तिचा चांगला उपयोग करून घेऊया. त्यानंतर शाळेचा अभ्यास जो आहे तो सुद्धा वेळच्या वेळी पूर्ण होतो आहे का नाही हे बघूया आपण. ती सुद्धा जबाबदारी एका पालकाऐवजी दोघांनी किंवा जास्त लोक असतील घरामध्ये तर त्यांनी वाटून घेतली तर ती हलकी होईल आणि एका वेळेस जास्त ताण येणार नाही. ही गोष्ट आवर्जून करायची आहे. त्यानंतर मुलांबरोबर आपणही शिकूया. त्यांचे भावनिक ताणतणाव असतील तर ते ओळखण्यास, त्याचं नियोजन करण्यास आपण मदत करूया. आणखी एक गोष्ट आपण की मुलांना रोजच्या जीवनामध्ये काहीतरी नाविन्य हवं असतं, वेगळेपण हवं असतं, तर ते आणण्याचा आपण प्रयत्न करूया. त्यासाठी आपली कल्पकता, आपली कल्पनाशक्ती या गोष्टींचा छान उपयोग आपल्याला करता येऊ शकेल. जर कोणी केलेलं असेल तर त्यांनी पण पालकांच्या गटामध्ये ही गोष्ट एकमेकांना सांगायला हरकत नाही, म्हणजे मग दुसऱ्यांनाही त्याचा फायदा होऊ शकेल. तर अभ्यास, वर्तन, छंद जोपासणे आणि भावनिक नियोजन या 4 गोष्टींवरती आज आपण या आजच्या पालक सभेमध्ये आपण या गोष्टी बघितल्या. तर धन्यवाद. वेळ खूपच जास्त झालेला आहे, त्याबद्दल क्षमस्व. धन्यवाद. काही अडचणी असतील तर आपण पालकांच्या गटावरती विचारू शकता.